आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेला आहे, टाकून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे 1 वाटी मेथी, त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा, तो पण असा बारीक कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे, थोडासा ओवा टाकूया, तो पण असा चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे हिरवी मिरची, आलं आणि लसूण तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, हे अर्धा चमचा टाकलेला आहे। त्यात टाकायचे थोडीशी हळद, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे टाकायचे तांदळाचं पीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी आणि मिक्स करून घ्यायचं। तवा ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल काय करायचं असं पसरून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित। तेल घेतले बघा पसरून, आता त्यात चमच्याने आपल्याला असं टाकून घ्यायचं आणि पसरून घ्यायची। हात घ्यायचा पाण्याचा थोडासा आणि अशा पद्धतीमध्ये पसरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने काय करायचं, खरपूस भाजून घ्यायचं। 1 मिनिट झालेलं आहे बघा, हे हलकंसं असं सुकलं की आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने। बघा खालची साईड आपण भाजली का बघूया। तेल जास्त वापरायचंच नाही बघा, थोड्या तेलावर जेवढं आपण पहिले केलं होतं ना तसंच तव्यावर असं चांगलं भाजून घ्यायचं। बघा मस्त असं भाजलं जातं सगळीकडून। पातळ पाहिजे तर तुम्ही पातळ पण करू शकता। आणि काय करायचं माहिती आहे का, जर तवा असा मोठा जर असेल का नाही तर असं साईडला लावून ठेवायचे, पण एकदम चांगले असे खरपूस असे भाजायचे।